त्याचा जो युक्तिवाद झाला ठाकरेंच्या गटाकडून, आता त्यांचं असं म्हणणं आहे की चिन्ह गोठवा जर कोणाला देतात असं म्हणणं. चिन्ह कोणाला देण्याचा आणि चिन्ह गोठवण्याचा प्रश्नच येत नाही. कोणी वकिलांनी युक्तिवाद केला तर तो युक्तिवाद काही कायद्याला धरून नाही आहे, कुठल्याही बॉयलरला धरून जाईये. निवडणूक आयोगाने खासदार आणि आमदारांच्या संख्येच्या बळावर शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केलेल्या पक्षाला दिलं आहे. त्याच्यामुळे कोणी किती युक्तिवाद केला तरी आमचं शिवसेना नाव आणि चिन्ह धनुष्यबाण हे कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आज सकाळी मनोज जरांगे पाटलांनी खूप गंभीर आरोप केलेले आहेत की संजय शिरसाट हे जाणून बुजून मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करतायत आणि एकनाथ शिंदे हे आता संपायला लागलेले आहेत. एकनाथ शिंदेला कोणी संपवू शकत नाही आणि जे कोणी आंदोलक आहे त्यांनी सगळ्यांशीच अशा प्रकारे वाईटपणा घेतला तर ते काही लोकांना न्याय देऊ शकत नाही. आणि म्हणून सरकारमधल्या सगळ्याच लोकांना शिवाय द्यायचा तुम्हाला न्याय कोण देणार आहे? मग तुमच्याकडे काय 150 आमदार आहे का तुम्हाला एखादा निर्णय घेण्याकरता? मग वायफळ काही कोणी बोलू नये. एकनाथ शिंदे साहेबांसंदर्भात समाजाची भाषणं केली पाहिजे आणि राज्यातला कोणताही मंत्री कोणाही पक्षाचा असो त्यांनी कोणाच्याही सर्टिफिकेटच्या संदर्भात जर काही म्हणजे त्याचं काय त्याला म्हणतो आपण योग्य असेल तर त्यात बोटं घालू नये.